50 महत्त्वाच्या बातम्या बघितल्यात। एक ब्रेकिंग न्यूज देखील येते। आपल्याला माहिती आहे चेंबूर इथल्या टिळक नगरमध्ये भीषण आग लागलेली होती। आग सध्या नियंत्रणात आल्याचं कळतंय। सरगम सोसायटीच्या 14व्या मजल्यावरती ही भीषण आग लागलेली होती। अग्निशमन दलानं आता अथक प्रयत्न करून ही आग नियंत्रणात आणली आहे। मात्र या आगीत 5 ते 6 घरं ही जळून खाक झाल्याचं कळतंय। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। टिळक नगरमधली दृश्य आहेत। 5 ते 6 घरं मात्र पूर्णतः जळून खाक झालेली आहेत। चेंबूरमधल्या टिळक नगरमध्ये ही भीषण आग लागली। अग्निशमन दलाला आता आग विझवण्यात यश आलेलं आहे। सरगम सोसायटी आहे आणि त्याच्या 14व्या मजल्यावरती ही भीषण आग लागली होती। आणि थेट जाऊयात लाईव्ह टिळक नगर इथं अखिलेश तिवारी माझा सहकारी आपल्या सोबत। अखिलेश, आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे, मात्र तोपर्यंत नुकसान देखील प्रचंड झालंय, काय सांगशील? माईक नीचे आग लागलेली होती, त्याच्यावर काबू नियंत्रण केला आहे फायर ब्रिगेडने। फक्त आतमध्ये जाऊन ते पाहणी करत आहे की कोण फसलेला आहे की तिकडे फ्लॅटमध्ये ते बघत आहे। आणि इकडे लाईट गेलेली आहे म्हणून ते फायर ब्रिगेडला थोडा वेळ जात आहे। आणि जे लोक आहे इकडचे रहिवासी आहे त्यांच्याशी आपण बोलूया। आणि ते इकडे प्रत्यक्षदर्शी होते, ते आय विटनेस आहे, त्यांच्याशी बोलूया की किती वाजता आग लागलेली आणि काय बघितलं त्यांनी। तर आमच्या सोबत एक इकडे आहे जे इकडचे रहिवासी आहे। आपण किती वाजता पाहिले की इकडे आहे? 8:30च्या दरम्यान मी समोर राहतो या बिल्डिंगमध्ये आणि गॅलरीमध्ये उभा होतो आणि समोर एकदम हल्लागुल्ला झाला आणि समोर एकदम जोरात मोठ्या मोठ्या फ्लेम्स यायला लागल्या। म्हणून मी तिथून कळेना की बिल्डिंगमध्ये बाकीची लोक त्यांना माहिती नव्हतं, त्यामुळे कळेना की ओरडून सांगू का कसं काय मला कळेना। म्हणून मी हातवारे करायला लागलो, पण त्यांना काय अंधार असल्यामुळे काय कळलं नाही। म्हणून मी धावत खाली आलो। खाली येईपर्यंत सगळा मॉब जमला होता आणि त्या फ्लेम्स सगळ्या वाढत गेल्या, कारण फ्लेम्स एवढा वारा होता की त्या फ्लेम्स सगळ्या 10व्या फ्लोअरवरून वरच्या फ्लोअरवर जायला लागल्या। आणि मग एक रूम करत ते मला वाटतं 3 फ्लॅट एकदम वाढत गेले। आपण काय पाहिलं का कोणाला कॅज्युअल्टी वगैरे काय झाली आहे? नो आयडिया आहे आपल्याला। 2 वृद्ध, एक महिला होती, एक पुरुष होता, त्यांना घेऊन गेले। नॉर्मल होता पण लेडीज जी होती ती थोडी जरा पॅनिक झाली होती। त्यांचं म्हणणं आहे की 1-2 लोक आहे जे थोडंसं इंजर्ड झाले आहेत। नक्कीच धन्यवाद अखिलेश। आणि या रहिवाशांना देखील टिळक नगरच्या धन्यवाद सांग। आपण बघतोय सध्या तरी अग्निशमन दलाला यश आलेलं आहे। आग जी आहे ती नियंत्रणामध्ये आहे, मात्र 3 ते 4 एकूणच घरं जी आहेत ती जळून खाक